नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र आणि गुजरातची ट्रेडिशनल डिश म्हणजे सुरळीची वडी करणार आहोत। याला खांडवी देखील म्हटलं जातं। इझी रेसिपी आहे, परफेक्ट जर का मेजरमेंट तुम्ही घेतलं तर हा पदार्थ तुमचा अजिबात फसणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते। चला तर आता वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात। पण त्याआधी जर का तुम्ही आपल्या नगरी ठसका या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा। चला तर त्यासाठी काय करायचं, मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1 कप दही घालायचं। आंबट दही असेल तर अजूनच छान होते ह्या सुरळीच्या वड्या। त्यानंतर याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मेजरमेंट फक्त लक्षात ठेवायचं आहे। तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता इथे। आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे एकदम स्मूथ असं बॅटर रेडी झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून 1 कप पाणी ॲड करायचं आहे। 1 कप बेसनला 2 कप पाणी आणि 1 कप दही असं मेजरमेंट ठेवायचं आहे। छान असं हे सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, थोडंसं मीठ, हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। शक्यतो नॉनस्टिकची कढई असेल तर तीच यूज करा, त्याने काय होतं हे खाली चिकटत नाही। आता आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळत जायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही। तुम्ही बघू शकता आता इथे एक साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर हे पीठ घट्ट व्हायला तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळत जायचं आहे। तुम्ही बघू शकता आता इथे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे चेक कसं करायचं, तर मग इथं थोडं मिश्रण मी ह्या पोळपाटाला स्प्रेड करून घेतलं होतं। हलकंसं थंड झालं की मग अशा पद्धतीचा रोल झाला की मग समजायचं एकदम परफेक्ट असं हे मिश्रण शिजलेलं आहे। आता काय करायचं, इथे मी पोळपाट घेतलेलं आहे, त्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, हे पीठ स्प्रेड करून घ्यायचं, एकदम पातळ अशी लेयर द्यायची आहे आपल्याला। तडका तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि याच्यामध्ये मी पांढरे तीळ घातलेले आहेत। आता हा तडका सुद्धा रेडी झालेला आहे। तोपर्यंत हे मिश्रण सुद्धा इकडे थंड झालेलं आहे। आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला आता हे हलक्या हाताने रोल करून घ्यायचं आहे। आता आपण या वड्यांवरती तडका घालून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने। त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची। इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो घालायचा। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर स्किप देखील करू शकता। याने काय होतं, या वड्या अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात। तर चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीपर्यंत। तोपर्यंत बाय बाय।